ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आपण आता 16व्या अध्यायावर आलो आहोत. गीतेच्या पहिल्या 5 अध्यायात आपला जन्म कसा सफल होईल, आपलं कल्याण साधायचं असेल तर कर्मयोगाचं आचरण कसं आवश्यक आहे, कर्मयोग म्हणजे काय मुळात, तो कसा युक्तीने आचरणात आणायचा आणि त्यामुळे चित्ताची शुद्धी कशी होत जाते असा विषय झाला. 6व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्तीचा विचार झाला. ज्ञान आणि विज्ञानही भगवंतांनी यात वर्णन करून सांगितलं होतं. 11व्या अध्यायात भक्तीचं प्रत्यक्ष दर्शनच झालं आपल्याला, विश्वरूप दर्शन. 12व्या अध्यायात सगुण आणि निर्गुण भक्तीची तुलना करून अनन्य भक्ताची लक्षणं सांगितली. 13, 14 आणि 15व्या अध्यायात ज्ञानाचा विभाग आपण पाहिला. काय पाहिलं आपण तिथे? तर आत्मा देहापासून बाजूला करायचा आणि त्यासाठी सत्व, रज, तम तिन्ही गुण जिंकून घ्यायचे आणि शेवटी सर्वत्र सगळीकडे ईश्वराचा अनुभव घ्यायचा हे सांगितलं. 15व्या अध्यायात जीवनाचं संपूर्ण शास्त्र आपण पाहिलं. पुरुषोत्तम योगात जीवनाची पूर्णता होते. आता त्याच्या पलीकडे काहीही राहिलं नाही. पण ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी आकाशात सूर्याची प्रभा फाकते की नाही, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात कर्म, भक्ती आणि ज्ञान यांनी पूर्ण असा पुरुषोत्तम योग येण्यापूर्वी किंवा उजाडण्यापूर्वी सद्गुणांची प्रभा फाकायला लागते सगळीकडे. या प्रभेचं वर्णन आता या 16व्या अध्यायात भगवंतांनी केलं आहे. हा अध्याय आपल्यात सद्गुण किती खोलवर गेले आहेत, किती खोलवर मुरले आहेत, आपण जी साधना करतो त्यातून आपल्याला कसला अनुभव आला, आपलं जीवन खरंच सेवामय झालंय का, हे तपासायला हा अध्याय सांगतोय. माणसाच्या मनात प्रश्न उठतात की जे भगवंताचं आणि स्वतःचंही स्वरूप जाणतात, म्हणजे ज्यांना ज्ञान झालंय, म्हणजे अनुभव झालाय, ते ओळखायचे कसे? म्हणजे अमक्या व्यक्तीत ईश्वराचा तेजांश अधिक प्रगट होतो आहे, हे कसं ओळखायचं? इतकंच नाही, अशी पण जिज्ञासा मनात असते बरं का माणसाच्या, की जे लोक आत्मानुभूती घेत नाहीत, म्हणजे आपल्यासारखे अगदी सामान्य आयुष्य जगतात, जगाकडे स्थूल दृष्टीने पाहतात, इतकंच नाही तर त्याच्या पलीकडे जावं, परमार्थाची वाट धरावी अशी आवश्यकताच ज्यांना वाटत नाही, त्यांच्या जीवनात नक्की कसली कमतरता राहते? म्हणजे तसं जगलं तर कुठे बिघडलं? आणि जर तसं राहत असतील, माणसं अशी जगत असतील, परमार्थाकडे वळत नसतील, तर त्यांच्यामध्ये काही कमतरता राहते का? त्यांचं जीवन काही खडतर होतं का? त्यांचं जीवन कसं असतं? या जिज्ञासेपोटी हा 16वा अध्याय सुरू केलाय. व्यवहारात कसं वागावं हे सांगण्याच्या उद्देशाने दैवी सद्गुणांचं आणि आसुरी दुर्गुणांचं वर्णन इथे केलंय भगवंतांनी. शिवाय आसुरी वृत्तीने मनुष्याचा अधःपात कसा होतो याचा अतिशय भीषण असं वर्णन या आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर असा अधःपात कसा टाळावा याचा उपदेशही आपल्याला इथे बघायला मिळणार की ऐकायला मिळणार आहे. व्यवहारात कसं वागावं, कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये, कोणते स्वभावदोष टाळावेत हे सांगून कर्मभोग शास्त्राची पूर्तता आपल्याला या अध्यायात बघायला मिळणार आहे. खरं तर या अध्यायाचा विषय अगदी काही नवा नाही आहे बरं का. 9व्या अध्यायात तो येऊन गेला एकदा. एक श्लोक होता बघा आपल्याला. 9व्या अध्यायात काय म्हटलंय की प्रकृती ही मोहिनी आहे, राक्षसी आहे आणि अशा प्रकृतीच्या मोहात पडून आसुरी संपत्तीच्या गुणांच्या लोकांचं ज्ञान, कर्म आणि आशा सगळं व्यर्थ जातं असं भगवंतांनी त्या श्लोकात म्हणलेलं होतं. असे लोक विवेकशून्य असतात असंही भगवंतांनी सांगितलं. आणि दैवी प्रकृतीचे महात्मे मात्र माझी अनन्य भावाने भक्ती करतात असंही सांगितलं. आणि या 2 प्रकृतीचं विवेचन आता मात्र सविस्तर असं आपल्याला ह्या अध्यायात ऐकायला मिळणार आहे. ह्या 2 प्रकृती नक्की काय आहेत, म्हणजे दैवी संपत्ती घेऊन आलेले लोक कसे आहेत आणि आसुरी संपत्ती घेऊन आलेले लोक कसे आहेत. कारण या जगात फक्त 2च प्रकारचे लोक आहेत असं भगवंतांचं म्हणणं आहे. ज्यांनी सद्वृत्ती बाळगल्या आहेत ना, जीवन जगण्याची कला ज्यांना साधली आहे, त्या वाढत्या कलेला ही जी गीता आहे ही दैवी संपत्ती म्हणते. ज्यांनी सद्वृत्ती ह्या ज्या आता पुढे येतील सगळे गुण ते वाढवले आहेत, जे अंगी बाणवले आहेत, त्यांना गीता दैवी संपत्ती म्हणते. आणि त्याच्या विरुद्ध ज्या प्रवृत्ती माणसात दिसतात त्यांना आसुरी संपत्ती म्हटलं आहे. या म्हणजे 16व्या अध्यायात
एक प्रकारे दैवी आणि आसुरी संपत्तीचा झगडा भगवंतांनी दाखवला आहे. ज्याप्रमाणे पहिल्या अध्यायात बघा, आठवत असेल तुम्हाला की एकीकडे कौरव आणि दुसरीकडे पांडव समोरासमोर युद्धभूमीवर उभे आहेत, त्याप्रमाणे सद्गुणांचं दैवी सैन्य एकीकडे आणि दुर्गुणांचं आसुरी सैन्य दुसरीकडे असे समोरासमोर भगवंतांनी इथे उभं केलंय. खरं तर कुरुक्षेत्र आणि त्यावरचं कौरव पांडवांचं युद्ध हे फक्त निमित्त आहे. कुठल्या तरी दोन भावांमध्ये भांडणं झाली, त्यांचं राज्यावरनं भांडणं झाली आणि युद्ध झालं आणि म्हणून जे काय सांगितलं त्याच्यासाठी का गीता लिहिलेली आहे? तर नाही आहे. कुरुक्षेत्र बाहेर आहे ना, तसंच मनातही आहे आपल्या. आपल्याच अंतःकरणात एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूला दुर्गुण उभे आहेत. भगवंत अध्यायाच्या सुरुवातीलाच 3 श्लोकात या सद्गुणांचं वर्णन करतायत. त्या सद्गुणी सैन्याची रचना कशी केली आहे बघा. म्हणजे सद्गुणाचं सैन्यच रचलंय असं आपण समजूया एक प्रकारे, की 26 गुण भगवंतांनी सांगितलेले आहेत. या 26 पैकी कशी रचना केली आहे? तर त्यांनी एक सेनापती नेमलाय बरं का. या सद्गुणांचा एक सेनापती नेमलाय असं समजूया. त्याचं नाव आहे अभय. अभय म्हणजे भीती नसणं, निर्भयता. निर्भयता सगळ्या सद्गुणांचा मुख्य नायक आहे, नेता आहे. कारण भयभीत वातावरणात सद्गुण वाढत नाहीत हे आपल्यालाही माहिती आहे. उलट सद्गुणही दुर्गुण बनून जातात. म्हणून निर्भयता, खरेपणा हा पहिला गुण भगवंतांनी सांगितला. प्रीती नाही तिथे भीती आलीच. प्रेम निर्भय असतं हे आपल्याला माहिती आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आईच्या मांडीवर निश्चिंतपणे आपल्याला डोकं ठेवून झोपता येतं, आपल्याला कसलीही भीती नाही. तसं सद्गुणांचे सैन्य आहे आणि त्याच्यावर जर समोरून हल्ला झाला तर निर्भयता म्हणजे अभय हा गुण छाती काढून समोर उभा आहे. तो दुर्गुणांचा हल्ला सहज परतावून लावू शकतो. पण शेवटी म्हणजे सैन्याच्या पिछाडीला नम्रता हा गुण भगवंतांनी मुद्दाम ठेवलाय. एकंदर ह्या पहिल्या 3 श्लोकात भगवंतांनी दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितलेत. एकदम बेसावध असताना पाठीमागून हल्ला झाला तर मिळवलेलं सगळं घालवून बसायची वेळ यायची. म्हणून पाठीमागे नम्रता हा गुण ठेवलाय. या दोन गुणांमध्ये जे 24 गुण आहेत ना, त्यापैकी बरेचसे गुण हे अहिंसेचे पर्यायी शब्द आहेत असं म्हटलं तरी चालेल. कारण काय सांगू का, म्हणजे आता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर भूतदया, भगवंतांनी काय काय गुण सांगितलेले आहेत तर भूतदया, मार्दव, क्षमा, शांती, अक्रोध, अहिंसा, अद्रोह हे शब्द जरी वेगवेगळे दिसले ना तरी एक प्रकारे अहिंसेचेच हे पर्यायी शब्द आहेत. एक गोष्ट आहे बरं का, की अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर होता. तो बुद्धाला एकदा भेटला. लोकांची बोटं कापून त्याची माळ तो गळ्यात घालायचा म्हणून त्याला अंगुलीमाल म्हणायचे. त्याला पाहून बुद्ध काही घाबरला वगैरे नाही, उलट हसलाच. तेव्हा अंगुलीमाल त्याला काय म्हणाला, लोक मला पाहून थरथर कापतात, घाबरतात आणि तू हसतोस काय? बुद्धाने काही लक्ष दिलं नाही. म्हणजे बुद्ध आपला हसला आणि शांत राहिला. याला आश्चर्य वाटलं. मग बुद्धांनी त्याला काय सांगितलं की हे एवढं सामर्थ्य आहे ना तुझ्यात, तुला लोक घाबरतात, तर ठीक आहे, या झाडाची सगळी पानं तोड असं सांगितलं. त्याने क्षणात ती पानं तोडली आणि परत वर काय म्हणतो, पर्वत फोडण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे अशा माणसाला तुम्ही ढोयकूळ फोडायला सांगितलं असं म्हणून तोही हसला. पण बुद्ध काय म्हणला नाही. त्यांनी सगळी ती झाडाची पानं पाहिली आणि त्याला आता सांगितलं की असं कर, आता ही सगळी पानं तू त्या झाडाला लावून टाक. तेव्हा अंगुलीमाल म्हणाला, हे कसं शक्य आहे, मला नाही ती आता जोडता येणार. यावर गौतम बुद्ध म्हणाला, तुला एखादी गोष्ट जोडता येत नसेल तर ती तोडायचा तुला अधिकार कोणी रे दिला? हे ऐकल्याबरोबर अंगुलीमालाचा हिंसात्मक जो भाव होता की नाही तो गेलाच. त्याच्यात क्षणात परिवर्तन झालं आणि गुडघे टेकून तो बुद्धाला शरणच गेला. ही झाली कायिक अहिंसा. तशीच दुसऱ्याला लागेल, खुपेल असं न बोलणं ही झाली वाचिक अहिंसा. आणि मनातही हिंसक विचार किंवा दुसऱ्याविषयी वाईट न चिंतणं, असा विचार न करणं ही झाली मानसिक अहिंसा. शिवाय हिंसा ही स्वतः तर करायचीच नाहीये, हे तर एक झालंच, पण दुसऱ्याकडून करून न घेणं आणि दुसरा कोणी हिंसा करत असेल तर त्याला अडवणं, न अडवता तसंच जाऊ देणं म्हणजे अनुमोदन देणं, ही झाली कृतकारित आणि अनुमोदित अहिंसा. तर ही अहिंसेचेच हे पर्याय वेगवेगळे आपण पाहिले. अहिंसा आणि सत्य ह्या 2 गुणात भूतदया, मार्दव, क्षमा आणि शांती हे सगळे सहज सामावतात.
निर्भयतेने प्रगती करून घ्यायची आणि नम्रतेने तिचा बचाव करायचा. आपण चुकून भलत्याच मार्गाने जाऊ नये म्हणून चूक होऊ नये म्हणून नम्रता मात्र बरोबर हवी. नम्रता हवीच, म्हणजे माझ्यात सामर्थ्य आहे, मी कोणाला घाबरत नाही म्हणून वाटेल तसं वागायचं नाही आहे, तर नम्रताही हवी. याचं तात्पर्य असं की सत्य आणि अहिंसा यांचा विकास निर्भयता आणि नम्रता या दोन्हीमुळे होतो. याशिवाय जे गुण सांगितले आहेत ते आपण एक एक बघूया. आता अजून ह्याच्याशिवाय म्हणजे हे जे मी आत्ता सांगितले की भूतदया, मार्दव वगैरे ह्याचे सोडून अजूनही गुण भगवंतांनी सांगितलेले आहेतच दैवी संपत्तीचे. त्याच्यामध्ये दुसरा जो गुण आहे तो आहे सत्व संशुद्धी. रजतम गुण टाकून सत्वगुणात राहणं याला सत्वशुद्धी म्हणतात. अगदी अभयाच्या खालोखाल महत्त्व सात्विक वृत्तीला आहे, कारण वृत्ती सात्विक झाली की आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो. ही जी सत्वशुद्धी आहे ती ज्ञान आणि योग यांच्यात दृढता आली की आपोआप निर्माण होते. म्हणजे पुढचा गुण आता भगवंतांनी काय सांगितलंय, ज्ञान योग व्यवस्थितही असं म्हटलंय. म्हणजे योगाने जे ज्ञान झालंय ना ते स्थिर होतं. हा योग म्हणजे ध्यानयोग. आता भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू काही काळजी करू नको, घाबरून जाऊ नकोस, तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस. त्याच्या गुणाला अनुसरूनच भगवंतांनी सांगितलं की ज्ञानयोग व्यवस्थिती हा गुण सांगितलाय. आत्मज्ञान आणि कर्मयोग या दोन्ही विषयी समान भावना राखणं म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा बरोबर मेळ घालणं. म्हणजे काय तर निष्काम तसं सत्कर्माकडे प्रवृत्ती होऊ दे. म्हणजे प्रवृत्ती होत असते, आपल्याला काहीतरी करायची प्रवृत्ती होते बघा, आणि किंवा काही काही गोष्टी करू नये ही झाली निवृत्ती. अशा दोन गोष्टीत आपण अडकलेलो असतो. मग कसं व्हायला पाहिजे की निष्काम आणि सत्कर्म ह्या गोष्टींकडे प्रवृत्ती होऊ दे आणि दुष्कर्मापासून निवृत्ती होऊ दे असं भगवंतांचं सांगणं आहे. आता त्याच्यानंतरचा गुण भगवंतांनी काय सांगितलंय तर दान. आता हे दान कसं असावं तर सात्विक असावं असं भगवंताचं म्हणणं आहे. ते काही त्यांनी उल्लेख केलेला नाहीये, पण दान याचा अर्थच मुळी सात्विक दान. आता हे जे दानाचे प्रकार आहेत सात्विक, राजस आणि तामस ते 17व्या अध्यायात अगदी सविस्तर आलेले आहेत, त्यामुळे तिथे त्याचा विस्तार आपण करूच या. पण आत्ता आपण फक्त म्हणूया की हे दान जे आहे हे सात्विक असावं आणि हा दैवी संपत्तीचाच एक गुण आहे. आता पुढचा गुण आहे तो म्हणजे दम. दम म्हणजे काय तर इंद्रियांचा निग्रह. शमाचा धाकटा भाऊ हा दम आहे. शम म्हणजे काय तर इंद्रियांना विषयापासून आतल्या बाजूला वळवणं म्हणजे शम, आणि ती तशीच त्या स्थितीत ठेवण्याचं काम कोण करतो तर हा दम करतो. हा सद्गुण धारण करण्यासाठी विशेष प्रयत्न माणसाला करावे लागतात. दम अतिशय अवघड आहे. विषयाकडनं वळवून आत आणणं जरा तरी सोपं आहे, पण वळवून आत आणल्यानंतर परत एकदा त्यांनी विषयाकडे धाव घेऊ नये म्हणून रोखून धरणं याला दम म्हणतात. या दमासाठी 18 दोष जिंकावे लागतात असं म्हणतात. आता हे 18चे 18 लिस्ट काही मी सांगत बसत नाही, पण अगदी थोडे 1-2-4 आपण हाताच्या बोटावर मोजण्या इतके पाहायला गेलं तर परनिंदा, मत्सर, असत्य, भोगेच्छा, भोगाची इच्छा, क्रोध, लोभ, वादंगाची आवड वगैरे वगैरे असे जे दोष आहेत, हे दोष जोपर्यंत आपण जिंकत नाही ना तोपर्यंत आपल्यात काय असतो तर मद असतो. मद. आणि हे दोष जसे जिंकू तर दोष जिंकले की काय तयार होतं तर दम तयार होतो. जिथे प्रेम असतं ना, जिथे प्रेम आहे, भक्ती आहे, तिथे हा निग्रह सुद्धा मात्र करावा लागत नाही. म्हणजे आवरून धरायची आणि ती आतच रोखून धरायची इंद्रिय. जे मी मगाशी म्हटलं की इंद्रिय शमाने ती काय करायची, इंद्रिय विषयांपासून आतल्या बाजूला वळवायची आणि दमाने ती दाबून तशीच तिथे ठेवायची. तर असा जो प्रयत्न करायला लागतो, जर प्रेम किंवा भक्ती असेल तर ते काही लागत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आई आपल्या मुलांसाठी घासातला घास काढून ठेवते. तिला आपल्या मुलाला आवडणाऱ्या गोष्टी काढून ठेवण्यासाठी वेगळा इंद्रिय निग्रह करावा लागत नाही बघा. या प्रेमापोटी छोटीशी ताई असते की नाही घरातली आपली, ती आपल्या भावाला आपल्यातला खाऊ जपवून आणते. भक्ती किंवा प्रेमाने दम सहज जातो. देवाला नैवेद्य दाखवायचा असेल किंवा दाखवल्याशिवाय अन्न उष्टवायचं नाही असं आपण आपल्या लहान मुलांना, घरच्या मुलांना सांगतो. आणि एकदा तसं वळण पडलं की मग ते हळूच येतील, चोरटेपणाने येतील, काहीतरी घेतील, हात घालतील आणि खातील, अशी नजर आपल्याला त्यांच्यावर ठेवावी लागत नाही एकदा तो स्वभाव झाला की. आता पुढचे गुण आहेत ते म्हणजे स्वाध्याय, तप आणि यज्ञ.
आपल्या स्वधर्मानेच भगवंताची पूजा होते, हे तुम्हाला माहिती आहे, आपण बोललोय पुष्कळदा. आणि त्यामुळे आपल्या स्वधर्माच्या निवडीसाठी श्रेष्ठ म्हणजे संतांच्या ग्रंथाचं वाचन, भगवंतांचं नामस्मरण, गुणांचं वाचन, मनन, कीर्तन हा झाला स्वाध्याय. शिवाय स्वाध्याय म्हणजे अजूनही असं म्हणता येईल की स्वाध्याय म्हणजे सराव किंवा अभ्यास, हाही अजून एक अर्थ आहे. तर स्वाध्याय करायला कधीही विसरायचं नसतं. स्वाध्यायाने जे ज्ञान मिळवलेलं असतं ना आपण आधी, ते लखलखीत राहतं. म्हणजे स्वाध्यायाने, सराव केल्याने आवृत्ती म्हणजे सराव जितका जितका जास्त होत राहतो तेवढं आपल्या लक्षात जास्त राहतं. आपल्याकडे म्हण आहे बघा, लिहिता हात आणि गाता गळा अशी म्हण आहे. म्हणजे काही महिने लिहिलं नाही तर अचानक लिहायला बसल्यावर आपल्याला शब्दही सुचत नाहीत, किंवा रियाज केला नाही गाण्याचा तर आपल्याला सहज गाता येणार नाही, नीट जसं पाहिजे तेवढ्या येणार नाही. आवाज चांगला असेल तर येईल गाता, पण तरीसुद्धा रियाजांचं महत्त्व काही वेगळंच आहे. म्हणून स्वाध्याय म्हणजे मिळवलेलं ज्ञान टिकवण्यासाठी, त्याची धार लखलखीत ठेवण्यासाठी त्याच्या आवृत्तीची, सरावाची अतिशय गरज असते. आणि त्यामुळे हा सराव अतिशय महत्त्वाचा असतो. आता तप म्हटलंय, तर तप म्हणजे काय? तर या आपला जो स्वधर्म आहे त्याच्या आचरणासाठी आपलं मन आणि इंद्रिय वर्षानुवर्ष राबवणं म्हणजे तप. स्वधर्माचं आचरण तर करायचं आहे, हे अनेक अध्याय आपण बघतो आहोत. तर स्वधर्माचं आचरण करण्यासाठी म्हणजे निष्काम होण्यासाठी आणि त्याच्या फलाचा त्याग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ते आपली इंद्रिय राबवावी लागतात, याला म्हणायचं तप. आणि तपासाठी मन निश्चल असावं लागतं आणि आपला स्वधर्म म्हणजे आपली सगळी कर्तव्य निष्काम आणि निरहंकार रीतीने पार पाडायला लागतात. आणि ही अशी पाडणं म्हणजे निष्काम आणि निरहंकारतेने ही कर्म पार पाडणं म्हणजेच यज्ञ सुद्धा आहे. कारण यज्ञ म्हटलं, का बरं असं म्हटलंय? कारण यज्ञ म्हटलं की आहुती आली. इथे कशाची आहुती द्यायची आहे? तर फळाच्या कामनेची. आणि हे माझं कर्तृत्व आहे, हे मी केलंय असा जो अहंकार आहे त्या अहंकाराची आवृत्ती द्यायची. म्हणजे एका अर्थी अहंकाराचा आणि कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. त्याग नाही त्याला यज्ञ नाही, आणि यज्ञ नाही त्याचं तप होऊ शकत नाही. म्हणून मग ईश्वराची पूजाही होऊ शकत नाही. अहंकार आपल्याला ना काय करतो, तो दुसऱ्यापासून वेगळं काढतो. माझं काहीतरी वेगळं आहे असं म्हणून समाजापासून आपणच तुटून पडतो. पण ईश्वर तत्वाचं एकदा दर्शन झालं म्हणजे ज्ञान झालं की माणूस आपोआप विनम्र होतो, नम्र होतो. आणि असा तो विनम्र झाला, भगवंताला शरण गेला की भगवंतात मिसळून जातो. म्हणजे मरतो का? तर नाही, म्हणजे देवच होऊन जातो. म्हणजे देवत्व त्याच्या अंगी येतं. भक्ती मार्ग जो आहे की नाही देवाकडे जाण्याचा, तो खूप अरुंद आहे, अतिशय अरुंद आहे. वन वे ट्रॅफिकच आहे म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपण मी म्हणत राहिलो, त्या रस्त्यावरून चालायला लागलो तर भगवंत आपल्याला कधीही भेटणार नाही, नक्की. पण आपण तू म्हणू, तूच तो आहेस, तुझेच सत्ता आहे, तूच सर्व करतोस, तर भगवंताची भेट होते. इथे संपूर्ण शरणागती हवी आहे. आणि एकदा का विनम्रता, हरिशरणता अंगात बांधली की पुढचे गुण आपोआप येतात. कुठले गुण सांगितलेत भगवंतांनी? तर आर्जव, दया, क्षमा, आद्रोह, मार्दव हे सगळे गुण अशा माणसाच्या आश्रयाला येऊन राहतात. आर्जव म्हणजे काय? एक एक बघूया आपण हळूहळू. आर्जव म्हणजे काय? तर सौजन्य, मनाचा सरळपणा. कोणालाही काही कमी पडत असेल की नाही, कुठल्याही बाबतीत, म्हणजे अगदी पैसाच कमी पडायला हवा असं नाही, कोणाचं ज्ञान कमी असेल, कोणामध्ये शक्ती कमी असेल, तर जे कमी पडत असेल तर मदतीला धावणं, त्याची ती उणीव भरून काढणं म्हणजे दान. दुसऱ्याचे दोष पोटात घालणं म्हणजे क्षमा. दुसऱ्याविषयी वाईट विचार न करणं, त्याचं अहित न चिंतणं, हा झाला अद्रोह. दुसऱ्याविषयी वाईट येतं की नाही मनात आपल्या, कोणाचं वाईट झालं तर आनंद होत असेल तर आपण नक्की चुकीचं आहोत, आपलं काहीतरी चुकतंय, आपल्यात आसुरी दुर्गुण आलेला आहे असं समजायला हरकत नाही. तर दुसऱ्याचं अहित न चिंतणं, याला म्हणायचं अद्रोह. आणि दुसऱ्याच्या सुखदुःखाशी समरस होणं, त्याच्या भावनांची कदर करणं, सहानुभूतीने समजून घेणं, हे अगदी त्याच्या विरुद्ध, म्हणजे सहानुभूतीने समजून घेणं हे झालं मार्दव. अहंकाराने माणूस स्वतःचं अज्ञानही मान्य करत नाही पुष्कळदा. आपल्याला माहिती आहे की अहंकार इतका असतो की मला अज्ञान आहे हेच माणूस मान्य करत नाही. उलट तो वितंड असा वाद घालत बसेल, माझंच खरं म्हणेल. पण जे सत्य आहे, खरं आहे,
तेच माझं आहे असं म्हणण्याला मात्र धैर्य लागतं. म्हणजे माझंच खरं म्हणणं खूप सोपं आहे. मी जे जे म्हणेन ते खरं आहे हे म्हणणं सोपं आहे. पण जे खरं आहे, 4 लोक सांगत आहेत, ते खरं आहे, ते माझं आहे असं मानायला मात्र धैर्य लागतं. तसंच पाप करायला, त्याचा विचार करायला हे लाजणं. पाप तर करायचंच नाही, पण पापाचा विचार सुद्धा करायला लाजणं किंवा घाबरणं, याला दुसऱ्यांचे दोष न पाहणं, कोणाचं वर्म न काढणं, हे सगळे दैवी संपदा असलेल्या लोकांमध्ये गुण दिसतात. कारण हा त्यांच्या ज्ञानदृष्टीचा परिणाम असतो. त्यांना ज्ञान झालेलं असतं आणि त्यामुळे त्यांची जी ज्ञानदृष्टी झालेली असते त्याचाच हा परिणाम दिसतो आणि म्हणूनच मार्दव दिसतं, आर्जव दिसतं, हे सगळे गुण त्यांच्यात दिसतात. तसंच समोर विषय आले की सामान्य माणसाचं मन काय होतं, घसरतं. काय होतं, सुंदर फूल दिसलं की तोडून घ्यावंसं वाटतं. खमंग वास आला कुठला, भजी तळताय की चालली पावलं तिकडे. पथ्य सांगितलेला असताना आवडीचा पदार्थ समोर आला तरी तो तोंडात टाकावासा वाटतो. पण मन जर पवित्र असेल तर मनात असे तरंग उठत नाहीत. म्हणजे अशी व्यक्ती अरसिक नसते. आपल्याला तपासून बघायचंय बरं का. हा जो प्रत्येक गुण सांगितलेला आहे, जे सांगितलंय, तर आपलं असं होतं का हे तपासून बघायचंय. कारण हे जे अध्यात्मशास्त्र आहे ना, हा जो परमार्थ आहे, अध्यात्मशास्त्र आहे, हे दुसऱ्याला सुधारण्यासाठी नाहीच आहे मुळी. हे स्वतःला सुधारण्यासाठी आहे, स्वतःला आत्मोन्नतीकडे न्यायचं आहे. आणि त्यामुळे ह्या प्रत्येक गुण आणि दोष आपण आपल्याला लावून लावून बघायचा आहे, तपासून बघायचा आहे आणि तो जो दोष असेल तर तो घालवायचा प्रयत्न करायचा आहे. मग हे पवित्र हे जे मन असतं, म्हणजे ज्ञानी लोकांचं किंवा जे दैवी संपत्तीत असलेले लोक आहेत, त्यांचं काय होतं, तर त्यांचं मन पवित्र असतं. त्यांच्या मनात असले तरंग उठत नाहीत. म्हणजे अशी व्यक्ती अरसिक असते का? म्हणजे चांगला भजांचा खमंग वास येतोय पण ही व्यक्ती तोंड फिरवून जातीये असं वाटलं तर ती व्यक्ती अरसिक आहे असं आपल्याला वाटेल. तर अरसिक नसते, पण आसक्त नसते. असे गुण अंगात बांधलेली माणसं कशी असतात? त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तृप्त समाधानी भाव असतो. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि शांती दिसते. हे सगळे दैवी गुण भगवंतांनी पहिल्या 3 श्लोकात फक्त सांगितले आहेत. आणि भगवंत म्हणतात, आता मी तुला आसुरी संपत्ती सांगतो. इथे दैवी संपत्तीच्या वर्णनात जे गुण सांगितलेत की नाही, ते गुण तर ह्या आसुरी संपदेच्या लोकांच्या मध्ये नसतातच. म्हणजे गुण म्हणून जरी दिसले तरी ते दुर्गुण याच्यातच येतात. ते कसे ते बघूच या आपण. म्हणजे या गुणांचा अभाव त्यांच्या ठिकाणी असतो, मार्दव नसतो. म्हणजे खरं मार्दव, खरं सत्य, खरं अहिंसा हे काही त्यांच्या ठिकाणी दिसत नाही. शिवाय त्यांच्या ठायी जे दुर्गुण आहेत त्याचं वर्णन 4थ्या श्लोकात भगवंतांनी केलंय. अर्थात हे जे वर्णन आहे की नाही 4थ्या श्लोकातलं, ते अगदी थोडक्यात केलंय. म्हणजे अगदी थोडे फक्त 7 दुर्गुण त्यात सांगितलेले आहेत आणि मग पुढे मात्र त्याचे भरपूर संपूर्ण तोच एक विस्तार केलेला आहे सगळा आसुरी संपत्तीचा. आसुरी लोकांच्या स्वभावाचं वर्णन विस्ताराने पुढे येणारे त्यांच्यातले मुख्य दुर्गुण कुठले? तर दंभ म्हणजे काय? तर खोटेपणा किंवा ढोंगीपणा आपण म्हणतो तो झाला दंभ. दर्प म्हणजे काय? तर घमेंड. अभिमान, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञान एवढे 7 मुख्य दुर्गुण आसुरी लोकात अगदी ठसठशीतपणे आपल्याला दिसतात. आसुरी संपदेच्या लोकांमध्ये हे दुर्गुण असण्याचं मुख्य कारण काय बरं असावं? तर अशा का बरं असतात हे दुर्गुण या लोकात? याच लोकांच्या मध्ये हे दुर्गुण का आहेत? कशामुळे आहेत? तर प्रकृतीच आत्म्याला दास बनवते. या लोकांच्या मध्ये जी प्रकृती आहे, म्हणजे इंद्रिय आहेत, जी जड प्रकृती, इंद्रिय सुद्धा जडच आहेत ना आपली, तर ती जी प्रकृती आहे तीच आत्म्याला दास बनवते. म्हणजे प्रकृतीचंच आत्म्यावर वर्चस्व चालतं. प्रकृतीचं आकर्षक असं रूप काय आहे प्रकृतीचं मुख्य? तर अहंकार. अहंकाराला सगळ्यात काय आवडत असेल? तर मी स्वतः. सगळं जगातल्या वस्तू, माणसं, सगळं ह्या माणसांना अगदी स्वतःसाठी हवं असतं. आणि अशा लोकांचा अहंकार पोचला जात असेल, म्हणजे त्यांची स्तुती होत असेल, त्यांना प्रसिद्धी मिळणार असेल, म्हणजे असं काहीतरी त्यांना आवडेल असं काहीतरी घडणार असेल, तर दैवी संपत्तीतले काही सद्गुण यांच्यात आहेत की काय असं वाटावं, असं त्यांचं वागणं आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे गुण आहेत की नाही, हे जे आसुरी लोक आहेत की नाही, ते काय असे आपण सिरियलमध्ये बघतो किंवा कुठे वाचतो की राक्षस, देव आणि दानव. तर देव म्हणजे असे
असे सुंदर अगदी चांगले. आणि दानव म्हणजे असे काळे भिन्न मोठ्या मोठ्या मिशा, लाल डोळे असे दिसतात का लोक आपल्याला? दैवी आणि आसुरी संपत्तीचे लोक वेगवेगळे प्रत्यक्षात आपण जर समाजात बघायला गेलं तर वेगवेगळे दिसत नाहीत, अजिबात दिसत नाहीत. आपल्याला त्यांच्यातला फरकही कळत नाही. म्हणून मुद्दाम भगवंतांनी हा अध्याय व्यवस्थित नीट सांगितलाय. नीट आपण लक्ष देऊ की दैवी संपत्तीतले काही सद्गुण यांच्यात आहेत की काय, असं त्यांचं वागणं असतं, असं वाटावं असं त्यांचं वागणं असतं. म्हणजे ते काय करतात तर ते दान करतात. आपल्याला दिसतं की ते दान करतायत, यज्ञ करतायत, तप करतायत, असं सगळं दिसतं. कधी स्वार्थासाठी अगदी लावून नमस्कार करतात बघा, अगदी खाली वाकून लावून नमस्कार करतात, अगदी मृदू गोड बोलतात. पण हे सगळं आपल्याच नाव आणि लौकिकासाठी सगळं त्यांचा आटापिटा चाललेला असतो. हे सगळी धडपड त्याच्यासाठी चाललेली असते. आपण कसे मोठे दानशूर आहोत, नम्र आहोत, प्रेमळ आहोत, दयाळू आहोत हे दाखवण्यासाठी, त्याचं प्रदर्शन करण्यासाठी हे त्यांचं समाजात असं वागणं असतं. ज्या वागण्याने त्यांना मोठा लाभ होणार असतो, म्हणून त्यांचा खरा स्वभाव नसून सुद्धा अशा नकली वेशात त्यांचा दंभ म्हणजे ढोंगीपणाच वावरतो. याला म्हणायचं दंभ. आपली धार्मिकता जी आहे, त्यांची जी धार्मिकता दिसते, आपल्याला दिसतात, देवाला जाऊन नमस्कार करताना दिसतात, भगवत बघतायत असं वाटतं, वेश सुद्धा तसा असतो, काही वेळेला कपाळाला कुंकू लावलेलं असतं, गळ्यात माळ घातलेली असते. तर धार्मिकता भगवत प्राप्तीसाठी करण्याऐवजी, म्हणजे यांची जी धार्मिकता आहे ती भगवत प्राप्तीसाठी नसते तर प्रचारासाठी वापरायची असते त्यांना. आणि म्हणून आपल्या अहंकाराला खत पाणी घालण्यासाठी किंवा अहंकार पोचण्यासाठी संपत्ती म्हणा किंवा विद्या म्हणा, म्हणजे शिकलेले पण असतात असे लोक हे माजतात. या सगळ्या गोष्टींनी हे लोक माजलेले दिसतात. आता पुढचा जो दुर्गुण आहे, म्हणजे हा सगळा झाला दंभाचा प्रकार झाला. आता पुढचा जो दुर्गुण आहे तो म्हणजे दर्प. दर्प म्हणजे काय? सत्ता, संपत्ती, सौंदर्य किंवा तारुण्य या चारही गोष्टी ज्याच्याकडे असतील किंवा अगदी त्यातली एक जरी गोष्ट असली ना तरी दर्प निर्माण करतो. म्हणजे हे सगळंच जर एखाद्यापाशी असेल तर मग तर विचारायलाच नको. म्हणजे सत्ता पण आहे, संपत्ती पण आहे, सौंदर्य पण आहे आणि तारुण्य पण आहे, मग तर विचारायलाच नको. आपल्या जवळ असलेल्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य किंवा तारुण्य अशा गुणांनी ते इतरांना तुच्छ लेखतात, अपमान करतात दुसऱ्यांचे, अन्याय सुद्धा करतात. हे सगळे प्रकार म्हणजे दर्पाचं उदाहरण आहे. तसंच या व्यक्तींना स्वतःबद्दल फाजील अभिमान असतो. म्हणजे मीच मोठा आहे. कसा? आता हे वेगवेगळे लोक आहेत बरं का. हे म्हणजे हे वेगवेगळे, कोणी लेखक असेल, कोणी नट असेल, कोणी कलाकार असेल, कोणी कवी असेल, कोणी नाटककार असेल, अनेक तऱ्हेचे लोक आहेत, मंत्री संत्री अनेक प्रकारचे लोक. तर मीच मोठा कसा आहे वगैरे, यांना आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ, आपण सगळ्या लोकांपेक्षा अगदी श्रेष्ठ ग्रेट आहोत असं वाटायला लागतं आणि हे सतत त्यांना दाखवायचं असतं. अशा वेळी ते स्वतःचे दुर्गुण सुद्धा अभिमानाने मिरवताना दिसतात. म्हणजे अगदी एखादा बुद्धिमान माणूस असेल की नाही पण आळशी आहे समजा, तर तो काय माणूस म्हणेल, मला बुद्धीची कामं नाही आवडत, त्यापेक्षा मी झोपा काढीन. आता हे झोपा काढीन हे सुद्धा तो इतक्या अभिमानाने सांगतो की विचारायची गोष्ट नाही. एखाद्या स्वतःच्या व्यसनाधीनतेचं कौतुक गात बसेल, मी कसा पिऊन 2 दिवस बेहोश होतो याचाही अभिमान तो सर्वांसमोर मिरवेल. हे झालं दर्पाचं वर्णन. आता क्रोध. अशा व्यक्तींच्या अहंकाराला थोडासा जरी धक्का लागला ना तरी त्यांचा तोल जातो. संताप त्यांच्या डोक्यात शिरतो, कारण आपला अहंकार त्यांनी गर्वाची हवा भरून 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 फुगवलेला असतो. असं एखादा फुगा फुगावा तसा त्यांचा अहंकार असा टम्म फुगलेला असतो. साहजिकच त्यांचा संतापाचा, क्रोधाचा पारा झटकन वर चढतो. अशा व्यक्ती समाजात अनेक शत्रू आणि विरोधक निर्माण करतात. हे लोक आत्मकेंद्रित असल्यामुळे दुसऱ्यांविषयी त्यांना खरा जिव्हाळा किंवा प्रेम नसतं. त्यांना फक्त स्वार्थच कळत असतो आणि तसं असल्यामुळे ते अतिशय रुक्ष आणि कोरडे ठणठणीत असतात. जरी दाखवत असले आपल्याला 2 लोकांविषयी दया वाटतेय, प्रेम वाटतंय, तरी अत्यंत रुक्ष असतात, कोरडे असतात. यालाच पारुष्य असं दुर्गुण म्हटलंय भगवंतांनी. हे जे सगळे पांडव होते की नाही, हे पांडव दैवी संपत्तीने युक्त होते आणि याच्या उलट दुर्योधन आणि त्याची जी भावंड होती ती मात्र आसुरी संपत्तीने युक्त होती. भगवंत म्हणतात, अर्जुना, तू दैवी संपदा घेऊन जन्माला आला आहेस, त्यामुळे तू काळजी करू नको.
कारण आसुरी संपदा माणसाला बंधनात टाकते, तर दैवी संपदा मुक्ती मिळवून देते. माणसाचे स्वभाव फक्त 2 प्रकारचे असतात. लक्षात घ्या, फक्त 2 प्रकारचे. आपण म्हणून आम्ही असे नाही तसे नाही होत नाही. तर आपण कोण आहोत हे नीट विचार करायचा. तर 2 प्रकारचे असतात, एक दैवी आणि दुसरे आसुरी. दैवी स्वभावाचे लोक कसे असतात, तर ते अंतर्मुख असतात आणि आसुरी स्वभावाचे लोक बहिर्मुख असतात. भगवंत म्हणतात, मी तुला दैवी संपत्तीबद्दल पुष्कळ सांगितलं. आत्तापर्यंत मी तुला दैवी संपत्तीबद्दल अगदी विस्ताराने सांगितलेलं आहे. आपण सुद्धा विचार केला तर लक्षात येईल की 12वा अध्याय जेव्हा आपण घेतला तर भक्तांची लक्षणं सांगितली आहेत बघा. ती दैवी संपत्तीचंच वर्णन आहे, दुसरं काही नाही. 13व्या अध्यायात ज्ञानाचं लक्षण सांगितलंय. ज्ञानाची केवढी तरी लक्षणं आपण पाहिली तर ती सुद्धा काय आहेत, दैवी संपत्तीची लक्षणं आहेत. 14व्यात काय सांगितली, गुणातीताची लक्षणं सांगितली आहेत. तर ती सुद्धा काय आहेत, दैवी संपत्तीची. सगळी दैवी संपत्तीचं वर्णन आधीच भगवंतांनी करून झालेलं आहे एवढ्या अध्यायातनं. म्हणून भगवंत आता म्हणतात की मी आता आसुर वर्गाचं वर्णन करतो, ते ऐक. आत्तापर्यंत आसुरी वर्णन झालेलं नाहीये आणि त्यामुळे ते वर्णन मात्र आता ऐकण्यासारखं आहे. आपल्याला अगदी पटेल, आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात या गोष्टी. हे वर्णन भगवंतांनी का बरं केलंय पण असं, तर दुराचार कोणता तो टाळून माणसाने सदाचारी व्हावं म्हणून आसुरी संपदेचं किंवा आसुरी स्वभावाच्या लोकांचं वर्णन भगवंत आता करतायत. बृहदारण्यक उपनिषदात एक कथा आहे बरं का. प्रजापतीला 3 मुलं होती, 3 पुत्र होते. देव, दानव आणि मानव असे 3 होते. देव म्हणजे काय तर सत्वगुण, मानव म्हणजे काय तर रजोगुण आणि दानव म्हणजे काय तर तमोगुण. आता तिघांना उपदेश ते तिघही आले ब्रह्मदेवाकडे आणि म्हणाले की आम्हाला उपदेश द्या. उपदेश म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं तर तिघांनाही द हे अक्षर दिलं. द अक्षर दिल्यावर देवांना कळलं. देव म्हणले कळलं आम्हाला काय उपदेश आहे ते, पण आपल्याला नाही कळलं, बाकी कोणाला नाही कळलं. मग काय होतं ते द अक्षर, तर देवांना सवय काय आहे, उपभोगाची सवय. त्यांना भोग दिले जातात आणि त्यांना उपभोगाची सवय आहे. म्हणून उपभोगाने त्यांनी माजू नये म्हणून देवांना दमन करा म्हणजे इंद्रिय दमन करा म्हणून द हे अक्षर दिलं. मनुष्यांना पण द अक्षर दिलं का बरं, कारण मनुष्य हा लोभी असतो, त्याला साठवून ठेवायची फार सवय असते. जे जे घेऊ ते साठवून ठेवून एवढाच संसाराचा एवढा मोठा संसार झालेला असतो आणि मनुष्य लोभी असतो म्हणून त्याला द अक्षर दिलं. द अक्षराचा अर्थ काय आहे तर दान करा. म्हणजे देवांना दिलं द अक्षर दमन करा, इंद्रियांचं दमन करा. मनुष्यांना दिलं लोभी असतो म्हणून दान करा, द अक्षर दिलं. त्याच्यानंतर दानवांना पण द अक्षर दिलं का तर दानव कसे असतात, क्रूर असतात, अतिशय क्रूर असतात आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध म्हणून काय दिलं द अक्षर हे दयेसाठी दिलं. त्यांना दया करा म्हणून सांगितलं. म्हणजे देवांना सांगितलं की तुम्ही इंद्रिय दमन करा, मनुष्यांना सांगितलं की तुम्ही दान करा, साठवून ठेवू नका आणि दानवांना सांगितलं की तुम्ही दया करा. दयेने काय होतं तर तमोगुणाचं क्रौर्य जे आहे ते कमी होतं. त्याच्यानंतर दानाने रजोगुणाचं आणि दमाने सत्वगुणाचं काय होतं उन्नयन होतं. अशी ही कथा बृहदारण्यक उपनिषदात सांगितली आहे. का सांगितली आहे याच्यासाठी सांगितली आहे. तेव्हा मानवाने दान करा वगैरे काही ऐकलंय का ते तेव्हा झालं. आता भगवंत काय म्हणतात, भगवंत म्हणतात आसुरी स्वभावाच्या लोकांना प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं किंवा विधी आणि निषेध यातला फरकच कळत नाही. त्यांच्या ठिकाणी पावित्र्य, सदाचार, सत्य यांचा मागमूसही नसतो. हे तर आपल्यालाही कळू शकतं की पावित्र्य, सदाचार आणि सत्य त्या लोकांच्या ठिकाणी नसतं. हे आपल्याला सहज समजतं. का नसतं तेही कळतं. पण प्रवृत्ती आणि निवृत्ती नसते, त्यांना समजत नाही. म्हणजे काय, म्हणजे कुठल्या कार्यात किंवा कर्मात ते काय करायला प्रवृत्त होत नाही का कुठल्या कर्मापासून ते निवृत्त होत नाही असं काही म्हणायचं आहे का भगवंतांना, तर तसं नाही. तर त्यांचा निर्णय चुकीचा असतो. म्हणजे जे कर्तव्य आहे, जे करायला पाहिजे ते करत नाहीत आणि जे अकार्य आहे, जे टाळायला पाहिजे ते नेमकं ते करायला जातात. नुसतं कार्य अकार्यच नाही तर काय खाऊ नये, पिऊ नये, काय न्याय आहे, काय अन्याय आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे त्यांना कळत नाही म्हणा, किंवा त्यांची आवडच नेमकी चुकीची असते. याचं कारण असं
की त्यांची कार्याकडे म्हणजे कार्य करण्याकडे प्रवृत्ती किंवा त्यापासून निवृत्ती ही कशावर अवलंबून असते? तर बुद्धीने विचार करून नाही करत, ते इंद्रिय सौख्यावर ते अवलंबून असते. म्हणून आता आपण अगदी साधं उदाहरण आपल्या व्यवहारातलं जर घेतलं तर पशु पक्षी बघा. पशु पक्षी कसे असतात? त्यांना खाद्य आणि अखाद्य काय त्यांचं ठरलेलं असतं. म्हणजे सिंह कधी गवत खाणार नाही, डुंकूनही बघणार आहे त्याच्याकडे. हरिणही मांस खाणार नाही, आपल्याला माहिती आहे. पण माणसाने काय केलंय बघा, माणसाने आहार विहाराबद्दल निसर्गाचा हात कधीच सोडलाय. कृत्रिम खाद्य, पेय, आपल्या शरीराला अपायकारक कितीतरी गोष्टी तो फक्त जिभेला आवडतं आणि तिचे चोचले पुरवायचे म्हणून तो खातो किंवा पितो. मनुष्याला व्यसनाधीन करायचे कितीतरी मार्ग, कितीतरी व्यवसाय, कितीतरी धंदे नवीन नवीन निर्माण होत आहेत आणि उभारले जात आहेत. एखादा व्यवसाय हा धंदा झाला ना की त्या ठिकाणी पावित्र्य कसं असणार आहे सांगा बरं. अगदी आपल्या समाजातले मान्यवर लोकही समाजाचा स्वतःचा विचार करताना दिसत नाहीत. मग त्यात कोणीही मागे नाही. अगदी विद्वान प्राध्यापक घ्या, वैद्य घ्या, व्यापारी घ्या, कलावंत, लेखक, लोकनेता कोणीही घ्या, स्वतःच्या पावित्र्याचा, मनाचा किंवा मनाच्या विकासाचा विचारही ते करताना आपल्याला दिसत नाहीत. कारण पैसा मिळवणं हाच आपला विकास असा ठाम समज आपल्या समाजात पसरलेला आहे. जो जास्त धन कमवेल, जास्त पैसा मिळवेल तो सदाचारी. आसुरी लोक अशा धनाबद्दल बोलताना काय म्हणतात बघा. आसुरी हे जे भगवंतांनी सांगितलंय की आसुरी लोकांचं वर्णन चाललेलं आहे, लक्षात घ्या. तर ते ह्या धनाबद्दल किंवा याबद्दल काय म्हणतात, तर ते काय म्हणतात, पैसा कसाही मिळाला तरी विष थोडंच आहे. सत्य, सदाचार या गोष्टी फक्त पुस्तकात वाचायच्या असतात, त्या काही आचरणात वगैरे आणायच्या नसतात. त्या खुळ्या कल्पना आहेत आणि त्यांच्या मते जीवनाला तसा काही अर्थ नाही आहे बरं का. कोणाचाही जन्म कुठेही होतो, तसंच मृत्यूही कधीही कुठेही होतो. त्याला नियम वगैरे काही नसतात. त्यातले काही विद्वान असतात की नाही, ते तर म्हणतात की ईश्वर आहे, त्याची जगावर सत्ता आहे, त्याच्या सत्तेनेच जग चाललं आहे. हे सिद्ध कुठे झालंय? तुम्ही म्हणता ईश्वर आहे, त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेनेच सगळं चाललंय. हे सिद्ध करा बघू, दाखवा बघू तो ईश्वर. आणि यातलेच पुष्कळ म्हणजे सामान्य जे लोक असतात की नाही, म्हणजे जे असं बोलू शकत नाही, विद्वान नाही, व्यासपीठावर उभं राहून काय काय असली वक्तव्य करत नाहीत, ते सामान्य लोकांना ईश्वर हवा असतो. म्हणजे त्यांच्या दुबळेपणाला आधार म्हणून तो हवा असतो. म्हणजे ते काय फार गुणी आहेत असं नाही, तर दुबळेपणाला आधार म्हणून हवा. म्हणजे असा ईश्वर मानला की तो आपल्या अडीअडचणीत धावून येईल, तो प्रसन्न झाला तर छप्पर फाडून धन देईल, मी श्रीमंत होईन, चमत्कार घडेल. आणि तो घडावा म्हणून दुबळ्या मनाला आधार म्हणून ईश्वर हवा. काही आसुरी विद्वान काय म्हणतात, ईश्वराने जग निर्माण केलं आहे असं तुम्ही म्हणता, मग ईश्वराला कोणी निर्माण केलं? तो जर स्वयंभू आहे असं तुम्ही मानता, तर हे जगच स्वयंभू मानावं की झालं? हे जग स्त्री पुरुष संयोगातून निर्माण झालेलं आहे. पशु पक्षी जीव जंतू जे जे काही म्हणून निर्माण झालं आहे, हे सगळं या स्त्री पुरुष संयोगातून निर्माण झालं आहे. म्हणून अशा विद्वानांचा सिद्धांत असा असतो की आयुष्य आहे तोपर्यंत घ्या उपभोगून. हे ईश्वर विश्वर सगळं खोटं आहे. ज्याला ज्याला ज्यात ज्यात सुख वाटेल ते त्यांनी उपभोगावं, नाही मिळालं तर ओरबाडून घ्यावं. म्हणजे भोग समृद्ध जीवन हाच यांच्या जीवनाचा हेतू असतो आणि त्यापेक्षा वेगळा अर्थ कोणीही काढू नये असं या लोकांचं म्हणणं असतं आणि लोकांना सांगणं असतं. म्हणजे नुसतं म्हणणं नाही, तर हे लोकांना अशा गोष्टी सांगतात. काय सांगतात? खा प्या मजा करा. हा जो चार्वाकाचा संदेश आहे की नाही, हा चार्वाक कोण होता? हा चार्वाक वेद आणि देव न मानणाऱ्यांचा प्रतिनिधी आहे बरं का. चार्वाक या जडवाद्यांनी काय केलंय तर जगाचं फक्त नुकसान केलंय. सदाचार आणि नीतीचे ते मारेकरीच आहेत. सत्ता संपत्ती आणि स्त्री हेच या जडवाद्यांचं विश्व असतं. भगवंत म्हणतात हे आसुरी स्वभावाचे लोक ढोंगी, मानी आणि मदोन्मत्त असतात. माणसाला इतक्या असंख्य कामना आणि वासना असतात की त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण होणं कधीही शक्य नसतं. शिवाय एका कामनेला असंख्य कामनांची पिल्लं होतात. आपल्याला माहिती आहे
एक मला घर हवं असं म्हटलं की घर नुसतं रिकामाच्या रिकामं कोणी दिलं तर चालेल का? घर आलं की त्याला फर्निचर आलं, पडदे आले, वस्तू आल्या, ही वस्तू आली, ती वस्तू आली, अनेक गोष्टी आल्या आणि मग ती पिल्लं होत जातात. आणि हे फक्त अज्ञानी दरिद्री लोक असे असतात असं नाही बरं का. तर या विचारसरणीचे कित्येक पंडित असतात. ते आपले तत्वज्ञान सांगताना त्यांची भाषा अतिशय गोड आणि मोहक असते, अतिशय भुरळ पाडेल अशी भाषा असते आणि अशा भुलवणाऱ्या भाषेत त्यांचे हे खोटे चुकीचे सिद्धांत ते मांडत असतात. मी स्वतंत्र आहे, मला कोणाचंही बंधन नको. आपल्याला कुठे बंधन आवडतं, पण असं म्हटलं की लोकांना अजून जोर येतो. मला कोणाचंही बंधन नको, सामाजिक, नैतिक, धार्मिक बंधन नको. ते जे बोलतात ते ऐकून ते दोघी मदोन्मत्त आहेत हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि आम्ही नवविचाराचे सुधारक आहोत. उच्चभ्रू समाजाच्या नावाखाली विकारांना आणि वासनांना सैराट मोकळं सोडण्याची मुभास यांच्या सिद्धांतात असते. पण मग यांना कसली काळजी किंवा चिंता नसतात का? मग असं जे असतात तर ते आनंदी असायला हवेत ना. सतत त्यांना सुखात दुमलेलं बघायला पाहिजे आपण, की सतत ते आनंदी असतात, त्यांना ना काळजी ना काही असं असायला पाहिजे ना. त्यांचे सिद्धांत ते जगतात. पण तसं नसतं. ते खरंच सुख समाधानाचं आयुष्य जगतात का? तर नाव नको. भगवंत म्हणतात मरेपर्यंत अनंत चिंता मनाशी बाळगून ते उपभोगात अखंड बुडतात. म्हणजे उपभोगात बुडलेले दिसतात. लांबून बघणाऱ्या माणसाला असं वाटतं की ते प्रचंड उपभोगात रमलेले आहेत, काय मजा करतायत चाललंय. पण त्यांच्या चिंतांनी मन पोखरून काढत असतात. आशा आकांक्षारूप शेकडो पाशाने ते जखडले जातात आणि आपल्या कामनांच्या पूर्तीसाठी, भोगासाठी अन्यायाने धनसंचय करत राहतात. अन्यायाने, हे फार महत्वाचं आहे. हे मी आज मिळवलं, उद्या हे मिळवीन. आज माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, उद्या अजून एवढी वाढलेली असेल, असे त्यांचे मनोरथ असतात. हेच ते आशेचे पाश त्यांना जखडून ठेवतात ना. ते असे, एवढी जमीन घेतली, तेवढी घेतली, अजून इथंही पाहिजे, अजून फॉरेन कंट्रीमध्ये पण पाहिजे, दुसऱ्या देशातनं पण माझे घरं हवीत, अशी वाढती आशा जी आहे त्या पाशाने ते बांधले जातात. अशा मनोरथांमध्ये आणि उपभोगासाठी धन संपत्ती मिळवण्यामुळे आयुष्य पुढे पुढे निघून जातं. पण पूर्ण समाधान झालं, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, असा आनंद त्यांना कधीही मिळत नाही. कारण कामना, भोगवासना भोगून संपत नाहीत, तर त्या वाढतच जातात. मग ती सुख ओरबाडून लुटून घेऊ, पण घेऊच या विचारांनी अन्यायाने संपत्ती गोळा करत बसतात. अर्थाची शुचिता, पवित्रता काय असते हे त्यांना माहीतही नसतं. अगदी चकचकीत ऑफिस थाटतील बरं का. या ऑफिसमध्ये बसून हे लोक लाखो रुपयांची भीक मागताना दिसतात. राजकर्ते सुद्धा पैशाचा अपहार करताना दिसतात. या गोष्टीची त्यांना ना लाज वाटत ना खंत. मग अशा व्यक्ती एकत्र येऊन काय करतात? म्हणजे ह्या व्यक्ती एकट्या फक्त लुटत बसत नाहीत, तर ह्या काय करतात? या एकत्र येऊन संघटना उभ्या करतात. आणि या संघटनाही आज जे मिळालं आहे किंवा मिळवलं आहे त्यापेक्षा खूप जास्त उद्या मिळवूया, हेच ध्येय बाळगताना दिसतात. अगदी या संघटना मोठ्या करत करत अगदी देशापर्यंत जरी आपण गेलो तरी असं दिसतं की अप्रगत जे देश आहेत त्या देशातली बाजारपेठ आपल्याला मिळावी म्हणून 2 प्रगत देश या बाजारपेठेत उतरतात, त्यांना परतंत्र करतात आणि मग त्या देशावर कोणाची सत्ता चालवणार यासाठी युद्ध खेळली जातात. या आर्थिक हितसंबंधासाठीच संघटना बांधली जाते. हे सगळे अर्थ आणि काम पुरुषार्थासाठीच केलं जातं. अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थासाठीच हे केलं जातं. आणि मग हीच राष्ट्र ऐश्वर्य भोगण्यासाठी मी याला ठार केलं, म्हणजे हे राष्ट्र खालसा केलं, हे घशात घातलं, आता दुसऱ्या शत्रूंनाही ठार करीन, असे ते विचार करत असतात. आता अर्जुनाला भगवंतांनी हे काय सांगितलं बरं? तर अर्जुनाच्या समोर युद्धाला उभे असलेले कौरव हे असेच आहेत. त्यांचं पांडवांचं राज्यही त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे. त्यांचा एक सुईच्या आग्रावर बसेल एवढीही जमीन ते द्यायला तयार नाही आहेत, असेच हे कौरव आहेत. त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्याची इच्छा अर्जुनाला व्हावी म्हणून हे दुर्गुण भगवंत विस्ताराने अर्जुनाला सांगताहेत. असे लोक मग काय करतात? तर मीच सत्ताधीश आहे, मीच ऐश्वर्य भोगणारा आहे, सगळ्या सिद्धी म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्र वगैरे सगळं ज्ञान माझ्या ताब्यात आहे, मीच बलवान आहे, अशी भाषा वापरतात. अशी विधानं आसुरी संपदेचे लोक त्यांच्या संघटना आणि राष्ट्रसुद्धा करत असतात. असे लोक असं मानतात की मी श्रीमंत आहे, मोठ्या कुळात जन्मलेलो आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी असूच शकत नाही,
मी जगावर राज्य करण्यासाठीच जन्माला आलो आहे. मी माझ्या आयुष्यात काहीही करेन, काहीही करेन. काही म्हणजे काय, यज्ञ करीन, दानसुद्धा देईन, पण मौज मजा पण करीन, वाटेल ते करीन, असं एखाद्या दारुड्यासारखं हे मूर्ख अज्ञानी लोक बरळतात. भगवंत म्हणतात, मंद बुद्धीचे लोक ही अशी तत्व किंवा मतं आपल्या जीवनाचं ब्रीद म्हणून स्वीकारतात आणि स्वतःचा घात करून घेतात. मुख्य म्हणजे अशी वाईट चुकीची उग्र कर्म करून हे लोक फक्त स्वतःचंच नाही आहे, तर जगाच्या नाशासाठीच जसा काही जन्म घेतात. म्हणजे यांचा जन्म मुळी स्वतःच्याच नाशासाठी नसतो, तर जगाचा नाश करणार. कारण आपल्याबरोबर अजूनही लोकांना घेऊन ते बुडतात. अशा तऱ्हेने ज्या विचारांनी समाजाचं वाईटच होईल, अहित होईल, अशा तत्वचिंतनाच्या मोहजालात कित्येक लोक, अगदी राष्ट्राचे राष्ट्रसुद्धा भ्रमिष्ट होतात. मग या लोकांचं नक्की काय होतं? मग असे जर लोक आहेत आपल्या जगात, भगवंत सांगतायत की असे आसुरी लोक आहेत, मग भगवंत काही त्याबद्दल करतात की नाही? त्यांचं काय होतं? तर ह्या तत्वचिंतनाची धाव भोगाच्या पलीकडे जात नसल्यामुळे अज्ञानी आणि विषयभोगात आसक्त झालेले हे लोक अपवित्र नरकात पडतात, असं भगवंत म्हणतात. म्हणजे हे सगळं त्यांनी 16व्या श्लोकात भगवंतांनी स्वतः सांगितलंय की मग असे जे लोक आहेत हे नरकात पडतात. नुसतं नरक नाही तर अपवित्र नरकात पडतात. आसुरी संपत्तीचे हे लोक नरकात का जातात हे सांगताना पुढच्या 4 श्लोकात भगवंत म्हणतात की स्वतःची प्रौढी मिरवणारे, घमेंडखोर, धनाने गर्विष्ठ झालेले लोक सगळ्या सात्विक पद्धती गुंडाळून ठेवून ढोंगीपणाने नावापुरता यज्ञ करतात. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध यांचा आश्रय घेऊन हे आसुरी लोक आपल्या आणि दुसऱ्याच्या हृदयात राहणाऱ्या परमात्म्याचा द्वेषच करतात. मग भगवंत अशा लोकांचं काय करतात बरं? हे जर स्वतःच्या हृदयात असलेल्या आत्म्याचं म्हणजे भगवंताचं आणि दुसऱ्याच्या हृदयात असलेल्या भगवंताचं जर द्वेष करतात, तर मग भगवंत काय करतात? तर त्यांना शिक्षा होते का? तर भगवंत म्हणतात, जगात अशा रीतीने राहणाऱ्या नराधमांना मी आसुरी आणि अशुभ अशा योनीत टाकतो. एवढंच नाही तर हे मूळ लोक जन्मोजन्मी अशी आसुरी योनीच मिळवून आणखीनच अधोगतीला जातात आणि मला म्हणजे परमात्म्याला कधीच मिळू शकत नाहीत. भगवंतांच्या म्हणण्याचा अर्थ असा की कोणीही मनुष्य कोणत्या देशात संस्कृतीत जन्माला आला, म्हणजे कुठला काय जगातला कुठलाही मनुष्य का असे ना, कुठलीही भाषा बोलत असे ना का, कुठल्याही पंथाचा तो असे ना का, ते महत्त्वाचं नाही आहे. जन्माला आलेल्या पंथाप्रमाणे वागणं, ते नियम पाळणं, ते शिस्तीच्या दृष्टीने अगदी महत्त्वाचं असतं. कुठल्याही पंथाचं घ्या, काहीतरी शिस्त असते, काहीतरी वेश असतो, काहीतरी असतं. म्हणजे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या पंथ परंपराची आवश्यकता असते, आपल्याला माहिती आहे. आता आपल्याकडे साधं संगीत घेतलं तरी त्यांची घराणी आहेत बघा, काही एक नियम आहेत त्यांचे. सैन्यात काय, हवाई दलात काय, नौदलात काय, या सगळ्या गोष्टीत दाखल झालेल्या लोकांना गणवेशापासून सगळ्या गोष्टीत शिस्त असते आणि ती आवश्यक असते. म्हणजे विशिष्ट पंथाचे लोक त्या त्या पंथाचे नियम पाळून वावरतात, यात गैर काही नाही आहे, यातबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण माझाच पंथ श्रेष्ठ म्हणून अभिमान धरायचा, त्याचाच आग्रह धरायचा, हे चुकीचं आहे. मग असे आपल्या पंथाचा गर्व करणारे, प्रौढी मिरवणारे सगळ्या रीती गुंडळून ढोंगीपणाने यज्ञ करतात. हे यज्ञ कसे असतात? यज्ञ करतात म्हणजे अर्थ कळला नसेल आपल्याला एखाद वेळेस. तर यज्ञ असतात म्हणजे काय? म्हणजे कर्म करतात. ती कशी करतात? तर दुसऱ्या धर्माच्या पंथाचा अभिमान बाळगणाऱ्यांवर अत्याचार करणं, त्यांची प्रार्थना स्थळं पाडून टाकणं, मंदिरं पाडून टाकणं, त्यांच्या बायका मुलांना पळवणं, हे सगळं त्यांच्या धर्माचा प्रचार किंवा देवाची भक्ती किंवा धर्माची सेवा म्हणून केलं जातं. बघा गंमत म्हणजे हे सगळी क्रूर कर्म करायची, पण आम्ही काय करतोय तर आमच्या धर्माचं पालन करतोय असं ते समजतात. आपण धर्माचं पालन करतो आहोत, ईश्वराची भक्ती करतो आहोत अशी त्यांची समजूत असते. त्यांचं हे धर्मकार्य खरं तर इतरांच्या हृदयात राहणाऱ्या ईश्वरांचा द्वेषच करत असतं, हो की नाही? आणि त्यामुळे ते स्वतःच्या आणि इतरांच्या हृदयातल्या आत्मतत्वाला ओळखतच नाहीत. त्यांना एकत्वाचं, समत्वाचं दर्शन कधीतरी होणं शक्य आहे का? कारण ते आपल्या पंथापेक्षा वेगळे लोक वेगळेच मानतात. तर त्यांची ईश्वरावर निष्ठा आहे असं म्हणता येईल का? कधीच नाही. आता ह्या मदोन्नतपणामुळे काय होतं? त्यांच्यात अनेक दोष निर्माण होतात.
पुष्कळ दोष निर्माण होतात. त्यापैकी एक 2-4 आपण फक्त म्हणू शकतो की काय होतं, असा जेव्हा मदोन्मत्तपणा येतो अंगात, त्यावेळेला काय होतं, हे लोक निर्दय होतात. निर्दयपणा हा एक, अकारण उगीच भांडण उकरून काढायचं दुसऱ्याशी, अशी त्यांची वृत्ती होते. नंतर दुसऱ्याच्या धनाविषयी आसक्ती वाटते, म्हणजे दुसऱ्याचं बळकावून घेऊ, ओढून घेऊ असं त्यांना वाटतं. म्हणजे जाळपोळ वगैरे करतात बघा, लुटून नेतात, सगळी दुकानं लुटतात, हे जे पंथवाले करतात. त्याच्यानंतर व्यभिचार, नातेवाईक आणि आप्तांना लाथाडून द्यायचं, किंवा सज्जन जे आहेत, या समाजात वावरणारे जे सज्जन आहेत त्यांचा दुस्वास करायचा, त्यांच्याशी दुष्टावा करायचा, असे सगळे दुर्गुण त्यांच्यात आपल्याला दिसतात. धर्मकार्य म्हणून ते धुंदीत कमालीचे क्रूर झालेले असतात. अर्थातच असे लोक भगवंताला आणि परमात्म्याला कसे आवडतील? प्रत्येकाच्या हृदयात असणारा हा परमात्मा त्यांना शापच देत असतो. अनेक जन्म, अनेक पिढ्यांपर्यंत ते अधोगतीला जातात. म्हणजे आसुरी संपत्ती धारण करणाऱ्यांची ही गती एकाच जन्मापुरती नाही आहे बरं का. एवढी एका जन्मापुरती नाही आहे, तर अनेक जन्मांची असते. ते अधिकाधिक हीन योनीला जातात. म्हणून भगवंत म्हणतात, ही आसुरी संपत्ती दूर करण्याचा प्रयत्न करावा. आसुरी संपत्ती म्हणजे थोडक्यात काय आहे, तर काम, क्रोध आणि लोभ. एवढे सगळे दुर्गुण सांगितले, पण ह्या सगळ्या दुर्गुणांचं म्हणजे तात्पर्य सांगायचं झालं, किंवा हे कशातनं निर्माण होतात असं म्हणायचं झालं, तर त्याचं मूळ काय आहे, तर काम, क्रोध आणि लोभ. त्यात सुद्धा काम हाच मुख्य आहे, कामना. सगळ्या जगाला हे काम, क्रोध, लोभ नाचवत असतात अक्षरशः. क्रोध आणि लोभ कशातनं निर्माण होतात, तर कामातूनच उत्पन्न होतात. म्हणजे काम हाच मुख्य आहे. काम म्हणजे कामना, कामनेतनं क्रोध निर्माण होतो. आणि लोभ कसा, तर कामाला अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली, म्हणजे कामना निर्माण झाली आणि मिळालं तर समाधान वाटायला पाहिजे, तसं होत नाही. तर कामाला अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली म्हणजे लोभ निर्माण होतो. आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली म्हणजे काय, कोणी मध्येच आलं, आपला ती जी इच्छा आहे ती पूर्ण नाही झाली, काही दुसऱ्या कारणाने पूर्ण नाही होऊ शकली, तर काय निर्माण होतं, तर क्रोध निर्माण होतो. गीतेत पदोपदी या तिघांपासून दूर राहा असं सांगितलंय. आपण पाहिलंय, बघितलंय आपण. अगदी तिसऱ्या अध्यायात सुद्धा सांगितलंय, काम, क्रोध आणि लोभ. भगवंत ह्या अध्यायात भगवंत म्हणतात की काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 भव्य असे दरवाजे आहेत. या दरवाज्यातून खूप रहदारी आहे. हे दरवाजे भव्य आहेत. नरकाचा रस्ता चांगला ऐस पैस रुंद आहे. इथे सोबतीही वाटेल तेवढे मिळतात. पण सत्याचा रस्ता कसा आहे, तो मात्र अगदी अरुंद आहे. काम, क्रोध, लोभ म्हणजे रजतम गुणांची लोळण्याची जसं काही गादीच आहे. विषयांची आसक्ती हा काम आहे. आणि क्रोध म्हणजे कामाची पूर्णावस्था, म्हणजे कामाची पूर्ण झालेली वाढ. आणि लोभ म्हणजे अतिकृपणता किंवा हीनता म्हणूया आपण. कामविकार शमला नाही, त्यात कुणी अडथळा आणला तर क्रोधाचा दरवाजा उघडतो. आणि विशेष म्हणजे कामाचं शमन झालं असेल तर लोभाचा दरवाजा उघडतो. म्हणजे हवे आहेत ते भोग भोगायला मिळाले तरी लोभाचा जन्म होतो. कामविकारांची तीव्रता जेवढी जास्त असेल ना, जेवढं जास्तीत जास्त कामना असेल, जास्त वेगाने असेल, तेवढा क्रोध अधिकाधिक उत्पन्न होतो. मग खून होतात, मारामाऱ्या होतात, जाळपोळ होते. एखाद्या राजाला दुसऱ्या देशाची कुठली राजकन्या हवी असते, म्हणून मग सैनिक लढतात. म्हणजे त्या राजाला ती राजकन्या हवी, केवळ ती स्त्री हवी, म्हणून सैनिक लढतात. राजकोषातलं सगळं धन वापरलं जातं. सगळी प्रजा राजाच्या या हव्यासापायी होरपळते. तसंच भोगासक्तीमुळे धनाचा, संपत्तीचा लोभ निर्माण होतो. खरं तर आपल्या उपभोगाला मर्यादा आहेत की नाही? आपण काय उपभोगू, एका आयुष्यात आपण किती उपभोगणार आहोत. म्हणजे जेवून आपण किती जेवणार आहोत, कपडे घातले तर कपडे घालून किती, दागिने घातले तर किती घालणार आहोत, किती घरं बांधणार आहोत. पण लोभाला मात्र मर्यादा कधीही नसते. आपली नैसर्गिक गरज भागली की तृप्ती येते, पण लोभ हा कधीच गरजेपोटी नसतो. हे लक्षात ठेवायचं की लोभ जो निर्माण होतो तो कधीही गरजेपोटी नसतो. गरज भागलेली असते आणि तरीसुद्धा लोभ निर्माण होतो. त्याला काय म्हणायचं, तर तो जो लोभ आहे तो तृष्णेपोटी होतो. तिथे तृप्ती, समाधान कधीही असत नाही. आणि म्हणूनच तिथून मनुष्य निवृत्तही होत नाही. निवृत्ती नाहीच आहे, त्याच्यातनं मागे येतच नाही. लोभाच्या दरवाजातून समाज दारिद्र्य, भ्रष्टाचार, अन्याय या नरकात जाऊन पोचतो.
आता हे जे नरक म्हटलंय ते मेल्यावरच मिळतो असाही आग्रह धरायचं कारण नाही. नरक काही मरणोत्तरच असतो असं नाहीये. इथेही तो भोगावा लागतो. म्हणजे इथेच अजून इहलोकात असतानाच संस्कार शून्य संस्कृतीमुळे हे 3 नरकाचे दरवाजे उघडतात. समाज मग नरक भोगतो. म्हणून ही द्वारं टाळणारा समाज मुक्त होतो. ही जी द्वारं जो कोण टाळेल, म्हणजे मुळात कामना टाळली की पुढचं सगळं होणार आहे. निष्काम कर्म पहिल्यापासून सांगतोय आपण. आपलं कल्याण करून घेतो. म्हणजे हा जो मुक्त समाज होतो तो आपलं कल्याण करून घेतो आणि नंतर श्रेष्ठ गतीला जातो. म्हणजेच ब्रह्मानंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. म्हणूनच आपला देह, इंद्रिय, मन, बुद्धी या पलीकडच्या आत्म्याचं शिक्षण माणसाला मिळायला हवं. कारण आत्मा दिसत नसल्यामुळे त्याचं शिक्षण घ्यावं, कुठेतरी आपण परमार्थाला लागावं असं मुळात माणसाला वाटतच नाही. आपल्या आयुष्याला परमात्म्याचा, परमात्मा तत्वाचा स्पर्श व्हायला हवा. तो कसा होईल? तर परतत्वाचा अनुभव देणारी शास्त्र शोधायला हवीत. असा अनुभव देणारी शास्त्र कुठली आहेत? त्यांचा अभ्यास व्हायला हवा. श्रेष्ठ परंपरा ही संस्कृती, इतिहास, साहित्य, कला यातून निर्माण होते. श्रीरामासारखे आदर्श आपल्या संस्कृतीत आहेत. मर्यादा पुरुषोत्तम कसा असतो हे रामचरित्र सांगतं. आणि म्हणून पती पत्नीतलं नातं, कुटुंब संस्था निकोप, शुद्ध आणि बळकट होऊ शकते. म्हणून शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने आणि संत माणसांनी किंवा संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जावं. आणि तरच ही काय होतील? ही 3ही नरकाची द्वारं टळून जातील. आपलं म्हणजे आता असा जो माणूस आहे तो काय करून घेतो? मग जो संत संगतीला लागतो, ज्याला सत्संगत लागते, तो आपलं कल्याण करून घेतो. म्हणजेच तो परमगतीला जातो. पण असं जे वागत नाहीत त्यांची अवस्था काय होते? म्हणजे जो शास्त्रविधी सोडून फक्त कामाच्या प्रेरणेने, म्हणजे कामनेच्या प्रेरणेने, म्हणजे कामपूर्तीसाठीच कर्म करतो, त्याला सुख मिळत नाही, सिद्धी म्हणजे यशही मिळत नाही आणि श्रेष्ठ अशी गतीही मिळत नाही. म्हणजे काय होतं? आसुरी संपदा बाळगली किंवा ती वाढवत नेली तर काय होतं शेवटी? तर त्याला काहीच मिळत नाही. त्याला सुख मिळत नाही, सिद्धी म्हणजे यशही मिळत नाही आणि श्रेष्ठ गतीही, पुढची गतीसुद्धा बिघडून जाते. अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात, म्हणून आपलं कर्तव्य कोणतं आणि अकर्तव्य कोणतं याचा निर्णय माणसाने शास्त्र प्रामाण्यावर करावा. शास्त्र काय सांगतं ते बघावं. भगवंत अर्जुनाला म्हणतात, शास्त्राचं विधान कोणतं आहे हे जाणून तू कर्म करणं योग्य आहे. म्हणून आपल्या श्रद्धाही पारखून घ्यायला हव्यात. आपल्या श्रद्धा बरोबर आहेत का हे सुद्धा बघायला हवंय. शंकराचार्य काय म्हणतात? वेद जर अग्नी थंड आहे किंवा पृथ्वी सपाट आहे असं सांगायला लागले तर ते कोण ऐकणार आहे? सांगा बरं. कोणीच ऐकणार नाही, कोणी मानणारही नाही. म्हणून धर्मग्रंथाचं प्रामाण्य ही शास्त्रावरच ठरणार आहे. म्हणून शास्त्राला शरण गेलं पाहिजे. पण शास्त्र म्हणजे काय? तर आपण आता वाचायला कुठे जायचं? कारण शास्त्राचे ग्रंथ भरपूर आहेत. ते आपण समजून घेऊया, वाचूया असं ठरवलं तर संपूर्ण आयुष्यसुद्धा निघून जाईल तरी आपल्याला नीट समजणार नाही. आणि म्हणून कशाचं महत्त्व येतं याच्या पुढे? की अशा वेळी या शास्त्रांचा उलगडा आपल्याला गुरुमुळे होऊ शकतो आणि गुरुला महत्त्व आहे. आणि म्हणूनच तर अर्जुन काय गेलाय? अर्जुन कोणाला शरण गेलाय? तर भगवंतांना. गुरु आहे. मी तुझा शिष्य आहे असं दुसऱ्याच अध्यायात अर्जुनाने भगवंताला म्हटलेलं आहे, आठवत असेल. अशा तऱ्हेने दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन करून भगवंतांनी एक प्रकारे हे सुचवलंय की धर्माने आणि शास्त्राने जे उपभोगायचं स्वातंत्र्य आपल्याला दिलंय ना तेवढाच उपभोग घ्या. म्हणजे जे दैवी सद्गुण सांगितलेले आहेत ते वाढवायचा प्रयत्न करा. जीवनाचं अंतिम कल्याण त्यातच आहे. इथेच थांबू. हरिओम तत्सत.